कोण कोण जाणार शाळा सोडून? शाळा सोडून कोण कोण जाणार आहे? तू जाणार आहे का? कसं वाटतंय शाळा सोडून जाताना? हा, वाईट वाटतंय? हा, रडत का? दिदू कसं वाटतंय शाळा सोडताना? नमस्कार, माझे नाव तन्वी परशुराम पाटणसे. आज आपण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. आजचा दिवस सर्वांसाठी भावनिक आणि अविस्मरणीय आहे. हा समारंभ म्हणजे केवळ निरोप नव्हे तर आठवणींचा, अनुभवांचा आणि शिकवणींचा मौल्यवान ठेवा आहे. घेताना निरोप आज शाळेचा आले भरून या डोळे. घेताना निरोप आज शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनते स्मरणाच्या पुस्तकातली पाने. शाळेतील दिवस बनते स्मरणाच्या पुस्तकातली पाने. श्रीयुत कैलास मारडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. आज निरोप म्हटला की माणसाला निरोप देताना खूप हळवं मन होतं. निरोपाच्या वेळेस आनंद पण झालेला असतो आणि मन दाटून आलेलं असतं. तशी पाखरं येतात, उडून जातात, मन दाटून येतं, पण आठवणी काय म्हणतात. मुलं म्हणजे एक स्वतःच्या मुलांपेक्षा पण जीवापाड प्रेम लावणारी, जीव लावणारी आणि मॅडम आणि सरांसाठी काही पण करायला तयार असतात. बघा, घरचं कोणी काही सांगितलं तरी काम ऐकत नाही, पण मुलांना सरांनी मॅडमनी सांगू द्या, पोरं पटकन येतात आणि ते काम आवर्जून उत्तरपणे करतात. अशी ही मुलं गुणी. बघा, तिथून पुढे आता 5वीचं शिक्षण घेत असताना तुम्ही मित्र चांगले लाभले पाहिजेत. आपल्या चांगल्या मित्राची संगत धरायची. संगतीचा खूप परिणाम होतो. जर चांगल्याची संगत राहिली तर चांगलं होतं आणि वाईटाच्या संगतीत माणूस आपले चांगले पण विसरून जातो. म्हणून नेहमी चांगल्याची संगत घ्यायची. काही करायचं, प्रयत्न करायचा, यश मिळतं. मला हे येत नाही, मला ते येत नाही, घाबरायचं नाही. एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर सरांजवळ, मॅडम जवळ आवर्जून जायचं. सर, मला ही गोष्ट कळली नाही, मॅडम मला तुम्ही आवर्जून समजून सांगा, पुन्हा पुन्हा सांगा. तर ते जरूर सांगतात, पण तुम्ही त्यासाठी त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. तुम्ही जर तिथे गेलेच नाही तर तुमची काही अडचण आहे ती सरांना, मॅडमला समजणार नाही. म्हणजे अभ्यास करताना पण येणाऱ्या जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या अडचणी काय केल्या पाहिजेत, आपण सरांसमोर, मॅडमसमोर व्यक्त केल्या पाहिजे. तर त्या अडचणी तुमच्या काय होणार आहेत, दूर होणार आहेत. आणि आपण सगळ्यांनी ग्रुपनी, आता इथून बघा, तुम्ही कोण रुईला जाईल, कोण गोखळीला जाईल, पण ग्रुपने अभ्यास करायचा. जवळ जे कोण आपले शेजारी राहत असेल त्यांच्याबरोबर अभ्यास करायचा. आपल्याला जे येतंय ते दुसऱ्यांना सांगायचं. ज्ञान दिल्याने वाढते, म्हणून ज्ञान देत राहायचं. मला येतंय, मी तुला सांगणार नाही, अशी भूमिका ठेवायची. आणि आईनी
बघा आई सगळ्यात महत्वाची भूमिका आईची असते मुलांच्या बाबतीत. आईला माहित असतं आपलं बाळ चांगलं वाईट आहे, काही खोड्या करतं काही नाही. त्याची एक पण चूक पाठीशी घालायची नाही. चूक असेल तर ती चूक जवळ घेऊन त्याला प्रेमाने समजून सांगायची. त्याचं काय होतं, ती चूक समजून सांगितल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि ती चूक पुन्हा करण्याची कधी त्याची म्हणजे त्याच्यामध्ये असं मन तयार होत नाही की पुन्हा तीच चूक आपल्या हातून घडावी म्हणून. 10 वेळा विचार करते की आपल्या एकदा ही चूक घडली होती आणि त्या चुकीचे काय दुष्परिणाम आहेत. मग ती चूक समजून सांगताना नीट समजून जवळ घेऊन प्रेमाने सांगायची. नाहीतर प्रत्येक वेळेस आलं त्याला धोपाटलाय तर काय होतं, रागाने मारलं तर ती जवळच येत नाही. किती आपण जवळ बोलत तर ती जवळ यायच्या ऐवजी दूर जाते. म्हणून प्रेमाने जवळ बोलवून त्याला प्रेमाने सांगायचं, प्रेमाने त्याच्या शंकेचं निरसन करायचं. आणि तुम्ही सुद्धा आता इथून 5वीला मुलं गेलेत म्हणून जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपल्या मुलाचे कोण वर्ग शिक्षक आहेत, कोण मॅडम आहेत, सर आहेत, त्यांना भेटायचं. त्याच्या काय अडचणी ते त्यांना, आपल्या पण काय अडचणी त्यांना सांगायचं. कसं वाटतं जाताना ही मुलं चालल्या सोडून तुम्हाला कसं वाटतंय? की मन एवढं भरून आलं की मुलांबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. ही मुलं एवढी गुणी आहेत की स्वतःची मुलं जेवढी ऐकत नाही तेवढी शाळेतली मुलं सर्वांत आहेत. तुम्हाला कसं वाटतंय पोरांना? तुम्ही सोडून चालला मॅडमला, शिक्षकांना, काय वाटतंय? होय. तुला काय वाटतंय? तुझं वाईट वाटतंय का? बोला काहीतरी बोला, मॅडम बद्दल काहीतरी बोला, सरांबद्दल बोला. खूप वाईट वाटतंय. शिक्षक पण भेटायला नशीब पुढे येतो बोल, तिकडे बघ, पुढे बघ जरा. कसं वाटतंय तुला? सरांना सोडून चालले, मॅडमला सोडून चालले, वाईट वाटतंय? बोल की काहीतरी बोल, सरांबद्दल बोल, मॅडम बद्दल बोल काहीतरी. कविता बोल, मग अशी भाषण केलं ते बोल. बोल बेनू बोल. रडू होते का? तुम्हाला कसं वाटतं मॅडम, मुलं सोडून चालले एवढे वर्ष तुमच्या सोबत राहिलेली? भावना एवढ्या दाटून आलेत की ही लहान मुलं म्हणजे जेवढं मोठ्यांना समजत नाही एवढं लहान मुलांना समजतं. बघा मी आता मगाशी सांगितलं की शिक्षक मुलांना शिकवत असतात पण मुलं पण शिक्षकांना शिकवत असतात. एखादा उपक्रम घ्यायचा असला तर शिक्षकांपेक्षा मुलांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या आयडिया असतात. त्या आयडिया मुलं बरोबर सांगतात की मॅडम असं नाही, आपण असं केलं खूप छान आहे. आणि त्यांच्या विचारानुसार जर एखादा उपक्रम किंवा एखादा प्रोग्राम जर राबवायचं ठरवलं तर त्या मुलं केंद्रित ठेवून जर कुठला बी उपक्रम राबवायचा म्हटलं तर तो उपक्रम अतिशय छानपणे राबवला जाऊ शकतो. त्यामुळं ही मुलं इतकी गुणी आहेत. त्यामुळं आज या मुलांपासून आता उद्यापासून हे आमच्याकडे येणार नाही आहेत. आता 5वीला जाणार आहे, तिथून पुढं म्हणजे शाळेकडे आले तरी त्यांचं शाळेकडे येण्याचं प्रमाण खूप कमी राहणार आहे. त्यामुळे अशा भावना दाटून आलेल्या आहेत. त्यांचं पालकांचं सर्व लोकांचं एवढं सहकार्य लाभलं की सगळ्यांचं माझ्याकडून सगळ्यांना असं खूप खूप शुभेच्छा.